नमस्कार, मी ऋतुजा कदम. या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. विविध क्षेत्रातील घडामोडींचा आपल्याला वेगवान पद्धतीने आढावा घ्यायचा आहे. मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांच्या संदर्भातील एक महत्त्वाची बातमी आपण सविस्तर पाहूया. टोमॅटोचा हब असलेल्या पुण्यातील नारायणगाव बाजारात टोमॅटो एकेकाळी 200 रुपये प्रति किलोने विकला गेलाय. मात्र आता टोमॅटोचे दर थेट 2.5 रुपयांपर्यंत घसरलेत आणि त्याचमुळे शेतकऱ्यांच्या टोमॅटोचा लाल चिखल होण्याची वेळ आली आहे. आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं दर ढासळले. परिणामी कालच्या बाजारात 2.5 ते 10 रुपये प्रति किलो असा दर मिळाला. गेल्या काही दिवसांपासून दर हळूहळू पडू लागलेत. मुद्दलही हातात येत नसल्यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलाय. सगळीकडे टोमॅटोची लागवड ही मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आणि थोडंसं थंडीचं पण वातावरण आहे. टोमॅटोला व्हायरस वगैरे कमी येतात. MP म्हणजे भारतामध्ये पाहिलं तर मध्य प्रदेशमध्ये टोमॅटो चालू आहेत, गुजरातमध्ये टोमॅटो चालू आहे, पंजाब वगैरे त्या साईडला तिथले लोकल टोमॅटो चालू आहेत. इकडं महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर नाशिक बेल्ट पूर्ण चालू आहे. इकडे बीड, शिरूर तिकडनं टोमॅटो आहे. नारंगाव भागातले सुद्धा टोमॅटो चालू आहेत. सगळीकडे टोमॅटोची लागवड आता म्हणजे माल चालू आहे, त्यामुळं आवक जास्त असल्यामुळं इथं सध्या टोमॅटोचे बाजारभाव थोडेसे पडलेले आहेत आणि पण महिन्याभराच्या आसपास बाजारभाव थोडेसे जागेवरती येतील अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे. तुम्हाला मी सांगतो, आता 2 एकरला 3 लाख रुपये खर्च आहे टोमॅटोला. 2 एकरमध्ये काडी 14,000 काडी बसती. त्या 14,000 काडीला 2 लाख रुपये खर्च आहे. पण आत्ता जर एक गाडी भरून आणली, 150 कॅरेट आणलं तर 150 कॅरेटचं 15,000 होत्यात. त्या 150 कॅरेटला एकूण खर्च तुम्हाला सांगतो, मजुरीच जाते 8,000 रुपये, गाडीचं भाडं जाते 2,000 रुपये. 4,000 रुपयात नाही ना औषधं खुरापणी, त्याला फवारण्या आहेत, परवडतच नाही.